नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एनडीटीव्ही मध्ये तुमचं स्वागत आहे. अमेरिकेच्या अध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा आल्यानंतर टेरिफ वाढची खूप चर्चा आहे. म्हणजे ह्या देशातून आलेल्या वस्तूवरती अमेरिका हा आता अधिकचा कर लादणार आहे आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून युरोपियन राष्ट्र, अमेरिका आणि ज्याला आता 51st स्टेट करण्याची इच्छा आहे डोनाल्ड ट्रम्पची, त्या कॅनडा, अशा सगळ्या देशांनी प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केलेली आहे. भारताने अद्याप ते तसं प्रत्युत्तर दिलेलं नाहीये. पण हे जे टेरिफ वॉर आहे, त्या टेरिफ वॉरमध्ये अमेरिका फर्स्ट ही जरी कॉन्सेप्ट असली तरी एक गोष्ट फार महत्वाची आहे आणि ती कोविडनी जगाला दाखवून दिली आहे आणि म्हणूनच China+1 ह्या पॉलिसीची चर्चा सुरू आहे. कोविडमध्ये जगातला सगळा वेगवेगळ्या वस्तूंचा जो पुरवठा आहे तो पुरवठा खंडित झाला. त्यातनं अनेक देश अद्याप सावरलेले नाहीत. म्हणजे अमेरिकेने तर कोविडचा सामना करण्यासाठी त्यांच्या अर्थव्यवस्थेमध्ये एवढे डॉलर प्रिंट केले की जेवढी त्यांची अर्थव्यवस्था आहे तेवढ्या मर्यादेमध्ये वार्षिक तेवढे डॉलर त्यांनी प्रिंट करून बाजार सावरण्याचा प्रयत्न केला. हे जे सप्लाय चेन डिस्ट्रक्शन आहे, ते सप्लाय चेन डिस्ट्रक्शनमध्ये चीनचा खूप मोठा वाटा आहे. कारण चीन हा निर्यातक्षम असलेली अर्थव्यवस्था आहे, ज्या अर्थव्यवस्थेनं वेगळ्या क्वालिटीचे प्रोडक्ट्स बनवले. म्हणजे आपण जे चीनकडे बघतो तर आपल्याकडे चीनचे जे काही उपकरणं, वस्तू येतात त्याच्याबद्दल आपण एक नकारात्मक भावना आहे. पण मला जेवढं काही चीनबद्दल कळतं आणि समजतं त्याप्रमाणे चीनमध्ये ज्या पद्धतीच्या दर्जाची गोष्ट तुम्हाला हवी आहे त्या पद्धतीच्या दर्जाची गोष्ट तुम्हाला मिळते. तर हे चीनच्या इकॉनॉमीचं जे मोठं कौशल्य आहे, त्या कौशल्यामुळेच कोविड काळामध्ये सगळं जग अडचणीत आलं. आजही आपण आयफोन आणि मोबाईल याच्या एक्सपोर्टमध्ये खूप मोठा वाटा जरी उचललेला असला तरी आपण आजही प्रोडक्शन करत नाही, असेंबल करतो आहोत. आता चीनची जी खेळणी आहे त्या खेळातली म्हणजे खेळणीतली मक्तेदारी तोडण्यासाठी भारतानं खूप प्रयत्न केले. जवळपास 40,000 कोटी रुपयाचं वार्षिक खेळणीचं मार्केट आहे. तर ते मार्केट भारतीय व्यापाऱ्याकडे यावं यासाठी ऍटलिस्ट तुम्ही असेंबल तरी त्या खेळणी करा, अशी गोष्ट आपण आपल्या व्यापाऱ्यांना सांगितली. आता हे कोविडमध्ये लक्षात आल्यानंतर चायना आणि चायनाशिवाय आणखी काही देशामध्ये असेंब्ली प्रोडक्शन करता येईल का ह्या दृष्टीनं सगळे जगातली महत्वाची राष्ट्र विचार करतात. म्हणून China+1 पॉलिसीबद्दल चर्चा सुरू आहे. त्यात भारताला किती संधी आहे वगैरे हा भाग आहेच. पण ह्याच कॉन्टेक्स्टमध्ये चीनमध्ये डार्क फॅक्टरीज आहेत आणि ह्या ज्या डार्क फॅक्टरीज आहेत ना, ह्या प्रोडक्शनच्या अनेक गोष्टींना बदलणार आहेत माल उत्पादित करण्याच्या. डार्क फॅक्टरीचा सरळ सरळ अर्थ असा की 24/7 365 डेज विदाउट ह्युमन इंटरव्हेन्शन, म्हणजे किती, अप टू 99% सतत उत्पादन करणारी एक अशी फॅक्टरी की जिथे माणसाचा संबंधच नाहीये. आणि डार्क फॅक्टरीचा सरळ अर्थ असा की जेव्हा ह्युमन इंटरव्हेन्शन तिथे होईल तेव्हाच त्या फॅक्टरीमधल्या दिवे, लाईट्स उजळतील, त्या दिसतील आपल्याला. म्हणून त्याला डार्क फॅक्टरी म्हणतात. आणि ह्या डार्क फॅक्टरी कशावर चालतात? एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स, अडव्हान्स्ड रोबोटिक्स आणि अडव्हान्स तुमचं इंटरनेटचं अल्गोरिदम आणि ह्याच्यावरती बेस्ड असलेलं हे जे प्रोडक्शन आहे, ह्या प्रोडक्शनमुळं जिथे मानवी हस्तक्षेपच कमी आहे तर त्याचा परिणाम काय होत आहे चीनच्या या डार्क फॅक्टरीमुळं, ते या व्हिडिओतून मी तुम्हाला सांगतो. आणि फार महत्वाचं आहे, कारण पुढे भविष्यामध्ये जो देश एजिंग पॉप्युलेशनला, म्हणजे चीन हा एजिंग पॉप्युलेशनला आहे, त्या देशातल्या लोकांच्या लोकसंख्येत वयोवृद्ध मंडळींचं प्रमाण वाढत चाललंय. हा देश हा जेव्हा जग सगळीकडे China+1 ह्या पॉलिसीचा विचार करतोय तेव्हा वेगळे पर्याय शोधतोय आणि त्या पर्यायामध्ये हे डार्क फॅक्टरीज आहेत. आता ह्या डार्क फॅक्टरीची टर्म्स जी ऑफिशियली डिझाईन झालेली आहे ती काय आहे? द डार्क फॅक्टरी, ऑल्सो नोन ॲज लाईट आउट फॅक्टरी, refers to fully automated manufacturing facility that operates with little to no human intervention. These factories rely entirely on robotics, artificial intelligence, and advanced automation to run production lines efficiently, often without the need for lighting, hence the name dark factory. आणि त्याची 3-4 उदाहरणं मी तुम्हाला सांगतो की चीनमधली ही जी 3-4 उदाहरणं आहेत ना, आणि त्याचा परिणाम काय होतोय की ह्यामुळं
बाजार व्यवस्थेवरती काय परिणाम होतो याचे 3 उदाहरणं बघू. चांगियांग प्रिसिएशन टेक्नॉलॉजी. दिस फॅक्टरी विथ प्रोड्युसेस मोबाईल फोन components replaced 90% of its human workforce with robots, increasing efficiency and reducing defects. हे एक उदाहरण. दुसरं मीडिया ग्रुप, a major appliance manufacturer in China that has implemented dark factory operations to enhance production. तिसरं उदाहरण Foxconn and Huawei. Both companies are heavily investing in smart factories to automate production. आणि ते किती प्रोडक्शन असेल तर याचे 4 कॉम्पोनंट्स आहेत. फुली ऑटोमेशन प्रोडक्शन. मशीन्स हँडल्ड एव्हरीथिंग फ्रॉम रॉ मटेरियल प्रोसेसिंग टू फायनल असेंब्ली अँड क्वालिटी कंट्रोल. रॉ मटेरियल पासून ते थेट क्वालिटी कंट्रोल पर्यंत मशीन काम करतात. एक कॉम्पोनंट. दुसरा मिनिमम ह्युमन प्रेझेन्स. ओनली अ स्मॉल वर्कफोर्स इज निडेड फॉर मेंटेनन्स, सुपरविजन अँड सॉफ्टवेअर अपडेट्स. दुसरा कॉम्पोनंट. तिसरा 24/7 जे मी आधीच म्हणालो. एआय अँड आयओटी इंटिग्रेशन. अडव्हान्स्ड एआय अल्गोरिदम, मशीन लर्निंग अँड द इंटरनेट ऑफ थिंग्स आयओटी आर यूज फॉर प्रोडक्शन मेंटेनन्स, रिअल टाइम मॉनिटरिंग अँड ऑप्टिमायझिंग प्रोडक्शन. आणि 5वा कॉम्पोनंट एनर्जी एफिशियन्सी. सिन्स नो ह्युमन वर्कर्स आर प्रेझेंट, देअर इज अ लेस नीड फॉर लाइटिंग, हीटिंग और एअर कंडिशनिंग, रिड्युसिंग एनर्जी कन्झम्पशन. विजेचं तुम्हाला अत्यंत कमी गरज आहे. जेवढं प्रोडक्शन आहे तेवढीच ती वीज वापरली जाणार आहे. आणि म्हणून आपल्या देशातल्या मंडळीने समजून घ्यायची गोष्ट, जेव्हा आपण एआयच्या आव्हानाचा सामना करणार आहोत, आणि खरंच आहे की ती काही मॅजिक पिल जरी नसली एआय ही, तरी सुद्धा अनेकांच्या संदर्भामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही खूप मोठी गोष्ट असणार आहे. आणि तेव्हा मी डार्क फॅक्टरीची गोष्ट करतो आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल मी ऑक्सफर्ड, म्हणजे आपल्या इंग्लंडमधल्या ऑक्सफर्डच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स विभागाच्या हेडची, मराठीच आहे ते, त्यांची जेव्हा मुलाखत केली तेव्हा त्यांनी एक मुद्दा फार महत्वाचा सांगितला. ते असं म्हणाले की आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी सर्वसामान्यांचं आयुष्य प्रभावित करण्यासाठी किमान 5-6 वर्ष लागतील असं माझं मत होतं, त्यांचं, गावकरांचं. परंतु आता तो वेग हा वर्षभरावरती आलेला आहे. माझ्या मते शेती क्षेत्रात, ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये, हेल्थ केअरमध्ये, एज्युकेशनमध्ये, सगळ्या ट्रॅफिक मॅनेजमेंटमध्ये, सगळ्या गोष्टीवरती आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जबरदस्त प्रभाव असणार आहे. गेल्या 1-1.5 वर्षापासून मी सतत आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर बोलतोय आणि थँकफुली आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा सर्वाधिक वापर करणाऱ्या पत्रकारापैकी मी एक आहे. आणि जेव्हा मी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या आणि इतर गोष्टीच्या मदतीनं चीनमध्ये जे डार्क फॅक्टरीचं एक मोठं वादळ आलेलं आहे त्याबद्दल बोलतो, तेव्हा त्याचे परिणाम काय आहेत बघा. इम्पॅक्ट ऑफ डार्क फॅक्टरीज इन चायना, आणि हे भारतात पण होणार आहे. इकॉनॉमिक ग्रोथ अँड कॉम्पिटिटिव्हनेस, एक मुद्दा. हेल्प्स चायना मेंटेन इट्स पोझिशन ॲज द वर्ल्ड्स फॅक्टरी डिस्पाईट रायझिंग लेबर कॉस्ट. चीनमध्ये पण कामगारांच्या श्रमाच्या किमती वाढत आहेत आणि त्याला पर्याय म्हणून चीनसारखं कम्युनिस्ट राष्ट्र हे डार्क फॅक्टरीचा उपयोग करते. आणि त्याचा पहिला त्यांना उपयोग होतो आहे ते म्हणजे 24/7 प्रोडक्टिव्हिटी त्यांच्याकडे मिळतो. जॉब डिस्प्लेसमेंट. मेनी लो स्किल्ड वर्कर्स आर बीइंग रिप्लेस्ड बाय मशीन्स, लीडिंग टू एम्प्लॉयमेंट कन्सर्न. महत्वाचा मुद्दा. तिसरा, हाय क्वालिटी अँड लोअर कॉस्ट. ऑटोमेशन रिड्युसेस एरर्स अँड प्रोडक्शन कॉस्ट ओव्हर टाइम. आणि फायनली, ह्याच्यात आणखी मुद्दे आहेत. टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट एनकरेजेस डेव्हलपमेंट इन एआय, रोबोटिक्स अँड स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग. टेक्नॉलॉजीचा हा जो परिणाम आहे जो डार्क फॅक्टरीमध्ये ऑलरेडी झालेला आहे, आणि चीनमध्ये नंबर ऑफ डार्क फॅक्टरीज आहेत. चीनच्या आकडेवारीबद्दल कुणीही छातीठोकपणे सांगू शकत नाही, पण मी तुम्हाला सांगतो की ते नंबर ऑफ डार्क फॅक्टरी चीनने एस्टॅब्लिश केल्या. जसा 1984 साली भारत आणि चीनचा आर्थिक विकासाचा दर जवळपास सारखा होता, त्यापासून ते चीननं स्पेशल इकॉनॉमिक झोन्स, आपलं जे कम्युनिस्ट विचारधारेला दिलेली तिलांजली, ह्या सगळ्या गोष्टी बघता चीनच्या विकासाचा दर हा असा झूम वर गेला आहे. आणि आता ते डार्क फॅक्टरी, एआय आणि या सगळ्या गोष्टीमध्ये खूप पुढे आहेत. अलीकडच्याच काळामध्ये डीपसीक आणून त्यांनी जगभरातल्या सगळ्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या कंपन्यांना जबरदस्त धक्का दिलाय. आणि त्यावेळेला मी तुम्हाला ही डार्क फॅक्टरीची गोष्ट सांगतोय. थांबूया आपण इथे. पुन्हा तीच विनंती, आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि अधिकात अधिक लोकांपर्यंत हे व्हिडिओ जाऊया. धन्यवाद.